नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही 10वी आणि 12वीची परीक्षा 2024ला दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे आणि त्या संदर्भाची लिस्ट सुद्धा वेबसाईटवर लागलेली आहे। ते तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। तर मी वेबसाईटवर आलेलो आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल बघा, दुष्काळ सदृश्य विद्यार्थ्याची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मुदतवाढ। सोबतच याचा जो GR आहे तो सुद्धा इथे आलेला आहे आणि GR मी इथे ओपन केलेला आहे। तर GR ओपन केलेला आहे आणि GR मध्ये इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन कडून हा GR आलेला आहे आणि GR हा 2 एप्रिल 2024चा आहे। यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य 40 तालुके व 1021 महसूल विभाग क्षेत्रामधील बाधित क्षेत्र जे आहे या सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये जे परीक्षा फी विद्यार्थ्यांनी भरलेली होती ती परीक्षा फी तुम्हाला रिटर्न मिळणार आहे आणि तुम्ही या 2 वेबसाईट इथे दिलेल्या आहेत। जसं की SSC साठी असेल तर SSC ची आणि 12वी साठी असेल तर 12वीची वेबसाईट इथे दिलेली आहे। तर या दोन्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारे तुम्ही ही जे फी आहे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये कुठले असे 40 तालुके आहे ज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता, तर दिनांक 31 ऑक्टोबर 2023च्या GR नुसार 40 तालुके जे आहे ते दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले होते। त्यामध्ये बघा, नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदान, जालना, बदनापूर, अंबड, मठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, सोबतच पुरंदर, बारामती, वडनेरी, धारूर, अंबाजोगाई, रेणापूर, वाशी, धाराशिव, लोहारा, बार्शी, माळशिरस, सांगोला हे जे जिल्हे आहे, हे जे तालुके आहे हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले होते आणि सोबतच त्यामध्ये ज्याप्रमाणे यांनी इथे म्हटलेलं आहे की 1021 महसूल विभाग देखील इथे दुष्काळ घोषित करण्यात आलेले होते। तर त्यामध्ये कुठले तालुके येत आहेत तर ते तुम्ही इथे पाहू शकता। जर या तालुक्यामधून तुमचा तालुका असेल, तुमच्या गावाचं नाव इथे असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर इथे असेल, तुम्ही देखील या योजनेकरता जी काही योजना आलेली आहे रिफंडची तर या योजनेकरता पात्र आहात। आणि तर आता आपण पाहूया की तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही ते देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। तर यामध्ये बघा, जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे। वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि सोबतच टेलिग्राम चॅनलवर देखील मिळणार आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट लिस्ट अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे इयर आहे 2023-24 सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला इथे इंडेक्स नंबर तो माहिती नसेल त्यामुळे तुम्हाला इथे तुमचा जो सीट नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते इथे दाखवल्या जाईल। तुम्ही इथे पात्र आहात का नाही ते दिसणार आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे, तुमचं पासबुक, तुमची हॉल तिकीट, सोबतच जर तुमच्याकडे तुमचं पासबुक नसेल तर तुमच्या आईवडिलांचे पासबुक किंवा तुमच्या पॅरेंटचे पासबुक देखील तुम्ही शाळेमध्ये 12 एप्रिलपर्यंत तुम्हाला जमा करायचे आहे। त्यानंतर तुमच्या अकाउंटला हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओचा थोडा देखील फायदा होऊ शकेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। तर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।